दूषित पाणी पुरवठ्यामुळे नवेगाव बांध येथे गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश नशिने यांनी दिली आहे। तर गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे पाणी पुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली आहे। त्यामुळे मागील 2 ते 3 दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। रोज 20 ते 30 रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येतात, तर आज 12 रुग्ण रुग्णालयात भरती झालेत। यापैकी एका रुग्णाला संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठवण्यात आले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश नशिने यांनी दिली आहे। आपल्या दवाखान्यात मागील 2 ते 3 दिवसापासून अतिसारचे पेशंट खूप वाढले आहेत। पेशंट वाढत हे जे अतिसारचे पेशंट आहेत यांना आपण यांच्यात जे लक्षणं दिसतात ते आहे पातळ संडास होणे आणि उलटी होणे। हे खूप कॉमन सिम्पटम्स आहे याचे, आणि याचं मुख्य कारण म्हणजे आहे दूषित पाणी। आता जे आपल्या इथं पावसाळा आला आणि पावसामुळे जे पाणी दूषित झालं, तर जे प्यायचं पाणी आहे ते एकदम गढूळ येत आहे, आणि गढूळ पाण्यामुळे हे सर्व त्रास आजार वाढले आहेत। त्यामुळे आपल्या दवाखान्यात पेशंटचं लोडही वाढलेला आहे। आपल्या ओपीडीमध्ये कमीत कमी 20 ते 30 पेशंट रोज विजिट करत आहेत। याचे अतिसारवाले पेशंट येत आहेत, त्यापैकी आपण जे खूप सिरियस पेशंट आहेत त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत। आणि ज्यांना गरज आहे, असे गरज असलेले पेशंट ज्यांना डिहायड्रेशन झालं आहे अतिसारमुळे, त्या पेशंटला आपण भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तरी आपल्याकडे आज 1/8/2024 पर्यंत IPD मध्ये कमीत कमी 22 पेशंट आलेले आहे। 22 पेशंटपैकी आपण 12 पेशंट ॲडमिट केले होते। 12 पेशंट जे आपण ॲडमिट केले होते आपल्या रुग्णालयात, त्या पेशंटपैकी 1 पेशंटला आपण रेफर केला आहे KTS रुग्णालयात गोंदियाला, आणि 2 पेशंट स्वतःहून सुट्टी घेऊन गेलेले आहेत। बाकीचे जे पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्वे पुन्हा सुरू करण्यासाठी विजय चौगुले यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात आले। तर झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या मार्फत आमरण उपोषण करण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या SRA सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे, मात्र स्थानिक भाजप आमदार गणेश नाईक यांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडून हजारो झोपडपट्टीवासियांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचं शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले। यावेळी झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय हे आमरण उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता SRAच्या माध्यमातून, पण या इथल्या आमदारांनी एक स्वार्थापोटी हा आमचा SRAचा बायोमेट्रिक सर्वे थांबवला गेला प्रेशर टॅग यूज करून। म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक सर्वे चालू करून लोकांना SRAच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे, आमरण उपोषणाला बसलेलो आहे। मागणी पूर्ण व्हायला सर्वे चालू झालेला आहे, लोकांचा सर्वे झाला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15% लोकांचा सर्वे सुद्धा झाला होता, पण यांनी येऊन प्रेशर टॅग, आमदारांनी गणेश नाईकांनी येऊन प्रेशर टॅग यूज करून हा सर्वे थांबवलाय। तो गणेश नाईकाची आजची परिस्थिती अशी आहे, धरलं तर चावतेने सोडलं तर पळते, त्याच्यामुळे काही लोकांनी घाबरून तो SRA थांबवला। पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा SRA मिळवून देण्यासाठीच आम्ही आमरण उपोषणाला बसलो। गणेश नाईकांवर थेट आरोप आहे। गणेश नाईकांवरती झोपडपट्टी काय, आता मी प्रकल्पग्रस्तांचा पण विषय बरोबर घेतलेला आहे।
प्रकल्पग्रस्तांना पण गरजेपोटी आजपर्यंत त्यांनी फक्त गाजर दाखवत आले आणि काही केलेलं नाही. जो झोपडपट्टीसाठी ना प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांसाठी आणि बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या. या गणेश नायकांच्या कालखंडामध्ये नव्या मुंबईची धारावी झाली आहे. आज जर 24 वर्षा 2000 साली सर्वे झाला तर 24 वर्षामध्ये जर सर्वे केला असता तेवढ्या झोपडपट्ट्या वाढल्या नसत्या. आज 2024 पर्यंत 40,000 जी झोपडपट्टी 2000 साली होतं, आज ती 1 लाखापर्यंत गेले. कॉलनी भागामधली घरं, प्रकल्पग्रस्तांची घरं, आज गरजेपोटी घरं, आज 5-5, 6-6 मजली बिल्डिंग झालेत. आता आम्हाला ते सुद्धा आम्हाला रेग्युलाइज करून पाहिजे. शेवटी ते गरजेपोटी त्यांनी बांधलेलं आहे का त्यांनी कोणी प्रकल्पग्रस्तांनी का हौसे खातीर बांधलेलं नाहीये. म्हणून जर त्याच वेळेस जर यांनी मंत्री होते, आमदार होते, महानगरपालिका यांच्या हातामध्ये सत्ता होती तर यांनी हे करायला पाहिजे होतं. यांनी आमच्यावरती अन्याय का कमी नाही केलाय. आम्हाला मोरबे डॅम असताना सुद्धा आम्हाला 1 थेंब पाण्याचा या झोपडपट्टी असताना मोरबेचं पाणी भेटत नाही. आम्हाला जे पाणी मिळते ते बारवी डॅमचं मिळते. ते पण पाणी आम्हाला भाईंदरला गेलं, ठाण्याला गेलं, त्यात उरलं की आम्हाला भेटलं. 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी नसतं. आणि हा मनुष्य बोलतो की नवी मुंबई सुजलाम सुफलाम. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावत विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावत विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तर राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी विशेषतः ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून आज नांदेड येथे सुद्धा 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. तर दिवसभर काळ्या फिती लावून कार्यालयात कामकाज केले. प्रमुख मागणी ही पेन्शन संदर्भात आहे. महाराष्ट्र शासन हे कर्मचाऱ्याची जी प्रमुख मागणी आहे त्याला बगल देण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करते. त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियननं, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आणि ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक स्टेप म्हणून काळ्या फिती लावून काम करायचे आदेश केलेले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, आदरणीय मगरसाहेब, आदरणीय पुजरवाड साहेब, आदरणीय मिलिंदजी कांबळे, सुतार साहेब यांच्या आदेशाने आज तमाम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी हे पेन्शन या मुख्य विषय आहे. पेन्शन आणि खाजगीकरण या संदर्भात आज काळ्या फिती लावून काम करत आहे. आता पुढची दिशा ही 9 ऑगस्टला थाळीनाद आंदोलन दुपारच्या सत्रामध्ये करणार आहेत. आणि या उपरही शासनाला काही उपरती नाही आली तर काम बंधन आंदोलन कुठल्या क्षणी महाराष्ट्रातील कर्मचारी करतील. एवढं बोलतो, थांबतो. आंदोलन करतात काय मागणी आहे? राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी 2005 नंतर जॉईन झालेले आहेत त्यांना ग्रामविकास विभागाने आत्तापर्यंत एकही मागणी त्यांची पूर्ण केलेली नाही. आम्ही जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत, तरी त्यांनी हेतू पुरस्पर म्हणजे दुर्लक्ष केल्याचं असं वाटत आहेत आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये खूप असं म्हणजे नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आज आम्ही 1 ऑगस्ट रोजी हा क्रांतीचा महिना असल्यामुळं आम्ही आज 1 ऑगस्ट रोजी इथं आंदोलन केलं आहे. काळ्या फिती लावून आम्ही आज दिवसभर काम करणार आहोत. आम्ही जाऊन तिथं जिल्हा परिषदेसमोर थोडं आंदोलन करून श्री मदनूरकर सर आणि गोमलवार सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे जमा होऊन आम्ही आमचे आंदोलन केले आणि त्यानंतर आम्ही दिवसभर आज काळ्या फिती लावून काम करणार आहोत. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत असंच आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहोत. राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकारचे आमचे राज्याध्यक्ष बलराजी मगर साहेब, राज्य कार्याध्यक्ष बाबूरावजी पुजरड साहेब यांनी आम्हाला आवाहन केलं की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. मागच्या वर्षी आपण पाहतो फार मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संप करण्यात आला होता. त्यावेळेस आम्हाला राज्य सरकारतर्फे लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं की 1 वर्षाच्या आत सर्व तुमच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात येतील. त्यातल्या त्यात प्रमुख जुनी पेन्शन योजना लागू करणे. त्या बाबतीत आपण पाहतो की DCPS कर्मचारी जे मयत झाले त्यांच्या पत्नीला किंवा परिवाराला जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला, पण त्याची अंमलबजावणी होताना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय नाही. कंत्राटीकरण रद्द करण्याच्या बाबतीत सुद्धा काही सरकारचं धोरण नाही. त्याच्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहे. त्यामुळे राज्यस्तरावर आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. आज 1 ऑगस्ट महिना आपण क्रांतीचा महिना समजतो. आज 1 ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदमध्ये काळ्या फिती लावून आणि जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीमध्ये काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यातल्या त्यात विशेषतः ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही सर्व काळ्या फिती लावून काम करणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 9 ऑगस्ट रोजी सुद्धा आंदोलन होणार आहे. मध्यंतराच्या काळात थाळीनाद आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर राज्य शाखेनं सूचना दिल्याप्रमाणे तीव्र आंदोलनाची पुढची दिशा आहे.